चला टीम वेणगाव आणि टीम डोनेवाडी या दोन संघादरम्यान आपण पाहतोय पहिली मॅच प्रेक्षकांच्या भेटीसाठी येते. दुसऱ्या सत्राला इथून होते सुरुवात, दुसऱ्या राऊंडला होते सुरुवात. पहिली मॅच आली प्रेक्षकांच्या भेटीसाठी. टॉस जिंकलाय टीम डोनेवाडी संघाने आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती आपल्याला वेणगाव संघ पाहायला मिळेल. पहिलं पॉवर प्लेचं षटक, 2 षटकांची मॅच आहे. आता पॉवर प्ले वगैरे सगळं काही नसतं. पहिला चेंडू आपण पाहतो निर्धाव या ठिकाणी पाहायला मिळतोय. गोलंदाज जो संदीप आहे होता. आपण कमी प्राप्त झाला, 1 धाव पूर्ण आणि दुसरा धाव संख्येच्या खाली येतोय. चेंडूची फेकी होते आणि तोपर्यंत 1 धाव फक्त चेंडूवरती प्राप्त होईल. एकापेक्षा जास्त काही या ठिकाणी मिळणार नाही आहे. संत गतीने थोडासा खेळ करत मैदानामध्ये चालू आहे. मध्यरात्र आहे. तमाम क्रीडा रसिक, बरेचसे रसिक खरं तर या स्पर्धेचा आनंद घेतात. त्या सर्वांचं आपण फ्रेंडशिप चषक डोनेवाडी या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्षमय स्वागत करूया. आज तिसरी रजनी आहे आणि तिसऱ्या रजनीतील आता दुसऱ्या राऊंडला खरं तर सुरुवात झाली. दुसऱ्या राऊंडची पहिलीच मॅच आणि इथून होणारे सगळेच सामने आता 2 षटकांचे असतील. 3 धावा आतापर्यंत आपल्याला धाव फलकावरती पाहायला मिळतात. प्रतीक ऑन स्ट्राईक आता असेल. लाईन पाहावी लागेल. तोपर्यंत आपण पाहतो 1 धाव पूर्ण झाले. दुसरीचा कॉल. पंच सांगतात की इट इज वाईड बॉल आहे. वाईड +1 अशा 2 धावा चेंडूवरती प्राप्त होतील. धावफलक जाऊन पोहोचले आता 5 या अंकावरती. 5 धावा धावफलकावरती आहे टीम डोनेवाडी. आपण पाहतोय टॉस जिंकल्यानंतर प्रथम बॅटिंग आणि आतापर्यंत एकही मोठा फटका खरं तर आपल्याला पाहायला मिळाला नाही, कारण 2 षटकांचे मॅच आहेत. शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये तुम्हाला आता चांगले खेळ करणं गरजेचं आहे. या टुर्नामेंट मधलं आता अस्तित्व टिकवायचं असेल तर प्रत्येकाला आता चांगलं क्रिकेट खेळणं खूप गरजेचं असेल, कारण आता इथून सुरुवात झाली खरं तर दुसऱ्या राऊंडला. चांगला लॉफ्टेड फटका पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतो. वायडिश लॉंगॉनचा खेळाडू चेंडूच्या खाली येतोय. डाऊन द बॉल. थोडंसं फंबल आपल्याला पाहायला मिळालं, परंतु तोपर्यंत 2 धावा यशस्वी पूर्ण होतात. सुंदर रनिंग बिटवीन विकेट्स खरं तर या दोघांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. एकेरी धावसंख्येला दुहेरी धावसंख्येमध्ये कन्वर्ट करता तुम्हाला आलं पाहिजे आणि तो प्रयत्न मात्र मैदानामध्ये वारंवार या 2 फलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला पूर्ण होताना पाहायला मिळतोय. गतीमध्ये परिवर्तन. वेगाने टाकलेले पहिले चेंडूने आत्ताच्या चेंडूचा आपण जर विचार केला तर थोडासा कमी वेगाने चेंडू हाताळला होता आणि त्यानंतर आपण पाहिला तर निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. धावफलक स्थिरावलंय पूर्णपणे 7 या अंकावरती. कोणताही मोठा फटका या षटकामध्ये आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळाला नाही. हा सुद्धा लॉफ्टेड फटका आहे. वॅकँड एरियामधून चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडू चालला सीमा रेषा पलीकडे आणि या पहिल्या षटकामध्ये आपल्याला आक्रमण चढवायला खरं तर आता सुरुवात केली. रितेशच्या बॅटमधून आलेला हा दर्जेदार चौकार आणि धावफलक जाऊन पाहिलं तर 11 या अंकावरती आता जाऊन पोहोचलाय. चला टीम भिलवले आणि टीम कोशाणे दोन्ही संघाच्या कॅप्टन्सला विनंती आहे की आपण इथे आता टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. फर्स्ट इनिंग संपायच्या आधी आपण या ठिकाणी यायचे आणि इनिंग ब्रेक मध्ये आपण लगेच टॉस करणार आहोत.
दुसऱ्या षटकाला प्रारंभ होते. गोलंदाजी मार्क वरती आता आपण पाहतोय. चांगला देखना फटका खरं तर खोदून या ठिकाणी आज स्ट्रोक खेळलाय. एक धाव पूर्ण, दुसरी धाव सुद्धा पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. रवी आहे गोलंदाजी मार्क वरती. मागच्या सामन्यामध्ये काय लाजवाब गोलंदाजी रवीच्या माध्यमातून आपण पाहिली होती. फक्त एकच धाव त्याने खर्च केली होती आणि एक गडी बाद केला होता. अगदी तशाच प्रकारची गोलंदाजी आता करावी लागेल. गतीमध्ये परिवर्तन आपल्याला पाहायला मिळतोय. झोपून फटका खेळायचा होता. चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क आपल्याला पाहायला मिळत नाही. पूर्णपणे निर्धाव चेंडूची सांगता होते रवी या गोलंदाजाच्या माध्यमातून. ढोणेवाडी संघाची जमेची बाजू असेल की सलामीची जोड सकली अजूनही मैदानामध्ये आहे, परंतु फार चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली नाही. रितेशच्या बॅटमधून एक चौकाराचा अपवाद वगळला तर बाकी फार मोठे फटके खरं तर पाहायला मिळाले नाही. मी पहिलाच म्हटलं होतं की शॉर्ट टर्म क्रिकेट आहे. तुम्हाला आता चांगलं क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. मोठे फटके, मोठे विस्फोटक, मोठे हल्ले चढवणे गरजेचं आहे आणि त्या प्रयत्नामध्ये मात्र आता पहिला गडी या ठिकाणी बाद होते. प्रतीक होते बॅक टू पवेलियन. 13 या धावसंख्येवरती आपण पाहतोय. काही पहिला गडी बाद होताना पाहायला मिळतोय. प्रतीक नवीन बॅट्समन मैदानात दाखल होत आहे. समीर दुसऱ्या आणि शेवटच्या षटकातील आता काही चेंडूंचा खेळ बाकी असेल. ढोणेवाडी संघ आता हाच विचार करत असेल की उर्वरित राहिलेले जे चेंडू आहेत ते चेंडू सीमारेषा पलीकडे जाणं खूप गरजेचं आहे. या काही चेंडूंवरती मोठे प्रहार चढवणं खूप गरजेचं आहे. एक सन्मानजनक टोटल आम्हाला आता इथून उभी करणं गरजेचं आहे. तर टीम वेणगाव हा संघ हाच विचार करत असेल की रवीने आतापर्यंत ज्या प्रकारची गोलंदाजी केली, फक्त 2च धाव त्यांनी आतापर्यंत खर्च केल्यात आणि तशाच प्रकारे त्यांनी गोलंदाजी करणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा आपण पाहतो शरीरापासून लांब असलेला चेंडू अगदी आडव्या बॅटने खेळायचा होता. चेंडू आणि बॅटचा कोणताच संपर्क नाही. वेगाने चेंडू आपण पाहतो विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. निर्धाव चेंडूची होते इथून सांगता. खरं तर चांगलं मैदानामध्ये क्रिकेट चालू आहे. शफल झाला होता परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही आहे. पुन्हा एकदा वारंवार निर्धाव चेंडूची मात्र मालिका खरं तर आपल्याला पाहायला मिळाली या षटकामध्ये. शेवटचं षटक होतं. सलामीची जोड साखळी खरं तर मैदानामध्ये खेळत होती. मोठे प्रहार चढवणं गरजेचं होतं, परंतु रवी खरोखर खूप चांगल्या प्रकारचा हुशार गोलंदाज आहे. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा त्याने खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली होती. मला असं वाटतं विंधने संघाला पूर्णपणे थांबवण्याचं काम केलं होतं आणि आता सुद्धा तशाच प्रकारची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. चला, कोशाणे संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. मी टीम भिलवले संघाच्या कॅप्टन्सला विनंती करतो की आपण या टॉस करण्यासाठी. चला, 13 धावा आपल्याला पहिल्या सत्रामध्ये पाहायला मिळाल्या. दुसऱ्या सत्रामध्ये टीम वेणगाव संघाला जिंकण्यासाठी टार्गेट सेट झालंय. 12 चेंडू आणि गरज आहे ती 14 या धाव संख्येची. पहिल्या राऊंडचा आपण विचार केला तर श्री स्वामी समर्थ क्रिकेट संघ पळसझरी या संघाने सर्वात जास्त धावा खरं तर बनवल्या होत्या, त्यामुळे त्यांना बाय देण्यात आलेली आहे. उर्वरित बाकी सगळे संघ आता आपल्याला एकमेकांच्या विरोधात खेळताना पाहायला मिळतील. क्रिकेटचा खरं तर हा महासंग्राम आहे. बरेचसे क्रिकेटचे संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झालेत. त्या सर्व संघांचा आपण फ्रेंडशिप चषक ढोणेवाडी पर्व पहिलं आणि या पहिल्या पर्वामध्ये मनाच्या अंतःकरणापासून सहर्षमय स्वागत करूया. बऱ्याचशा संघांचं टुर्नामेंट मधलं अस्तित्व अजूनही टिकून आहे, तर बऱ्याचशा संघांना मात्र पराभवाला सामोरं जावं लागलंय. बारा चेंडू आणि 14 धावसंख्येची गरज आहे. चला, टीम वेणगाव जास्त वेळ घेऊ नका, आपली जोड साखळी लगेचच मैदानामध्ये पाठवा. चला, भिलवले संघाचा कॅप्टन सुद्धा उपस्थित आहे. कोशाणे संघाचा कॅप्टन उपस्थित आहे. आयोजकांना विनंती असेल की आपण टॉस करून घ्या लगेच. बारा चेंडू आणि 14 धावसंख्येची गरज आहे. टीम वेणगाव या संघाला टार्गेट सेट केले. 13 धावा खरं तर पहिल्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या ढोणेवाडी संघाच्या माध्यमातून.
हकेच्या अंतरावरती असलेलं हे गाव. दोन्ही संघांचा विचार केला तर एकमेकांचा खेळ त्यांना ठाऊक असेल, कारण एकमेकांच्या सोबत बरेच वेळ क्रिकेट त्यांना खेळताना आपण पाहिलेत. टॉस जिंकून एक मोठी टोटल खरं तर उभा करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला होता टीम डोनेवाडी संघाचा, परंतु वेनगाव संघाची गोलंदाजी तितकीच धारदार आपल्याला पाहायला मिळाली. ताकदीशीर गोलंदाजी. जरी टॉस हारले असेल तरी सुद्धा जो पण काही निर्णय आमच्या वाट्याला आलाय त्या निर्णयाला मात्र साजेशी 100% प्रामाणिक आम्ही प्रयत्न करू, आणि तो प्रयत्न मात्र आपल्याला पाहायला मिळाला या पहिल्या सत्रामध्ये. खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी. एकही मोठा फटका पाहायला मिळाला नाही. एक चौकाराचा अपवाद वगळला तर फार चेंडू सीमारेषा पलीकडे मात्र गेले नाही. चला, दोन्ही कॅप्टन उपस्थित झालेले आहेत. मी आयोजकांना विनंती करतो की आपण टॉस करून घ्या. आयोजक कृपया टॉस करून घ्या. टीम भिलवले आणि टीम कोशाणे, दोन संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. कोशाणे संघाचा विचार केला तर पहिल्या राऊंडमध्ये कोल्हारी संघाला परास्त करून त्यांनी दुसऱ्या राऊंडमध्ये आपला प्रवेश निश्चित केलाय. कोशाणे संघ टॉस जिंकलेला आहे आणि त्यांनी प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. चला, दुसऱ्या सत्राला होते सुरुवात. टार्गेट सेट करण्यात आले. 14 धाव संख्येचा पहिला चेंडू आपण पाहतो. शरीरापासून लांब असलेला चेंडू आडव्या बॅटने त्या ठिकाणी खेळायचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा कोणता संपर्क नाही. पहिलाच निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. ज्याप्रमाणे वेनगावच्या गोलंदाजांनी खेळ केला अगदी तशाच प्रकारची आता गोलंदाजी करणं गरजेचं आहे टीम डोनेवाडी संघाला. या स्पर्धेमध्ये जर आपलं आता आव्हान टिकून ठेवायचं असेल तर चांगली कामगिरी दोन्ही संघांना करावी लागेल. जो संघ चुका करेल त्या संघाचं मात्र आव्हान संपुष्टात येईल. आपण पाहतो या ठिकाणी झेल टिपण्याचा प्रयत्न केला होता. एका हातामध्ये झेल कॅरी करायचा होता, परंतु चेंडू जातोय वन बाउन्स सीमारेषा पलीकडे. वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या क्लिअर करण्यात आली आणि हा चौकार खरं तर आपल्याला पाहायला मिळाला. विजयच्या बॅटमधून आलेला हा चौकार. उर्वरित 11 चेंडू आणि यासाठी 10 या धाव संख्येची आता गरज असेल. शॉर्ट पिच चेंडू होता. हलक्या हाताने फक्त बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न. एकच धाव या चेंडूवरती. पॉइंटचा खेळाडू त्या ठिकाणी आहे. चेंडू उचलतो, चेंडूची फेकी होते. दुसरीचा प्रयत्न निश्चितपणे चालू होता, परंतु प्रॉपर कॉलिंग आपल्याला पाहायला मिळालं नाही आणि त्यामुळे फक्त एकाच धावेवरती समाधान मानावं लागते. 5 धावा धाव फलकावरती आहेत. जिंकण्यासाठी आता गरज असेल ती 9 या धावसंख्येची. अजून एक देखना फटका. लाजबाब स्ट्रोक. लॉफ्टेड फटका. चेंडू जातो लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि हा आपल्याला पाहायला मिळतोय दर्जेदार षटकार. फक्त 3च धाव संख्येची खरं तर आता गरज असेल. अजून एक देखना फटका. पाहतो त्या ठिकाणी आता खेळाडू उपस्थित आहे. डाऊन द बॉल. आधीच वाचवायचे 3 धावा आणि त्यामध्ये आपण पाहतो एक सोपी झेल होते जमिनीला दान. 2 धावा चेंडूवरती प्राप्त होतात. जिंकण्यासाठी आता गरज असेल 1 या धावसंख्येची. चला, टीम भिलवले संघाला विनंती असेल की लगेच एका लाईन मध्ये आपण सुद्धा मैदानात जायचं आहे. नेक्स्ट मॅच साठी आपण रेडी राहायचं आहे. उद्याच्या सर्व संघांना अगदी मनापासून विनंती असेल की कृपया वेळेच्या आधीच आपण या ठिकाणी रिपोर्टिंग करा. आयोजकांना सुद्धा विनंती असेल की किमान 5 वाजल्यापासून आपण फॉलोअप घ्यायला चालू करा. टीम कोशाणे संघाला विनंती असेल की आपली सलामीची जोर सगळे आपण रेडी ठेवायची आहे, कारण बराचसा वेळ या ठिकाणी खर्च होते. नियोजित वेळेपेक्षा जास्त वेळ घेतला जातोय. एका धाव संख्येची गरज आहे.
आता चेंडू शिल्लक आहे ते 6. 6 चेंडूंमध्ये 1 धाव खरं तर बनवायची आहे. सलामीची जोड सगळे खरं तर मैदानामध्ये आहे. त्यामध्ये आपण पाहिलं तर रवीचं आक्रमण, रवीच्या बॅटमधून एक आपल्याला षटकार पाहायला मिळाला. त्यानंतर विजयच्या बॅटमधून सुद्धा एक चौकार आपल्याला पाहायला मिळाला. म्हणजे दोन्ही फलंदाज खरं तर आक्रमण करण्यासाठी ओळखले जातात, परंतु आता आक्रमणाची गरज नाही आहे. आता फक्त एका सिंगलची गरज आहे, परंतु ही सिंगल कशा स्वरूपामध्ये मैदानात येईल हे पाहावं लागेल. एक सिंगल खरं तर मैदानामध्ये गरज आहे आणि मोठा फटका. त्यानंतर आपण पाहतो डाऊन द बॉल, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे आणि विकेटचं होते पतन. विजयला मात्र आता माघारी परतावं लागेल. अगदी विजयाच्या उंबरट्यावरती संघ वाचताना विजय मात्र माघारी येताना आपल्याला पाहायला मिळतोय. 5 चेंडू आणि आता गरज आहे ते एका धावसंख्येची. गोलंदाजी मार्कवरती आपण गोलंदाज पाहतोय रवी. अगदी जबाबदारीचं षटक आहे, खूप महत्वाचं हे षटक आहे. 1 धाव तुम्हाला खरं तर आता इथून वाचवायची आहे आणि त्यासाठी टीम डोणेवाडी संघाचा हा प्रामाणिक प्रयत्न खरं तर आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय. तुम्हाला 1 धाव वाचवायची असेल किंवा तुम्हाला 36 धावा वाचवायच्या असतील, परंतु तुम्हाला मैदानामध्ये प्रामाणिक प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे. संघर्ष करणं खूप गरजेचं आहे, कारण विजय आणि पराजय या दोघांमधील एकमेव दुवा असतो तो म्हणजे तुमचा संघर्ष. तुमचा संघर्ष जितका मोठा तितकी मोठी तुमची उंची असते. हे खरं तर आपण समजून घेतलं पाहिजे. एका धावसंख्येची गरज आहे. आपण पाहतोय 5 चेंडू शिल्लक आहेत, 1 गडी बाद झालाय. सलामीची जोड साखळीत फोडण्यामध्ये यश आलंय. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जर आपण पाहिली तर खूप चांगल्या पद्धतीची आखलेली आहे. या ठिकाणी चुकी होते. फुल टॉस चेंडू. पंच सांगतात की इट इज नो. अवंतरची 1 धाव, त्यानंतर 1 धाव जोडली जाते. 2 धावा खरं तर या चेंडूवरती आपल्याला प्राप्त होताना पाहायला मिळतात. गरज आहे एका धावसंख्येची आणि जिंकला आहे या ठिकाणी टीम वेणगाव संघ. 1 धावसंख्येची गरज असताना आपण पाहतो 2 धावा या चेंडूवरती प्राप्त झाल्या.